तुमचं नाव कसं? शिवाजी गणपतराव मुळी किल्लेदार. तुमचं आता हे 1 एकर क्षेत्रापैकी अर्धा एकर तुम्ही 20 राघवेंद्र गुंठे, अर्धा एकर. हां 20 गुंठ्याला तुम्ही राघवेंद्र फर्टिलायझर्स कोल्हापूर यांची वृंदावन भट्टी स्पेशल 4 बॅग 4 बॅग अमोनियम सल्फेट मी एक एक्स्ट्रा टाकले. अमोनियम सल्फेट आणि एक्स्ट्रा टाकलंय. तुमच्याकडले एक बुस्टर 25 किलोची बॅग, त्यातलं 12 किलो वापरले याला. न्यूट्री बुस्टर 12 किलो आणि पोटॅश एक बॅग पोटॅश एक बॅग वापरलंय. 25 ते, आणि भरणीला घातलं ते खत. बरं, याचा खताचा किती दिवसापूर्वी घातलाय तुम्ही? ते घातलं होतं मी, आता 3 पाळ्या फिरल्या माझ्या, 1 महिना झाले होते. 1 महिना झाले. 1 महिन्यात रिझल्ट. काय रिझल्ट वाटतोय तुम्हाला ह्याच्यात? रिझल्ट म्हणजे आता ही पेरच सांगतात, पानं सांगतात. पान बघा किती रुंद आहे. त्याला पान बघाल तर तुम्ही 4 बोटं माझी पानाला बसेल एवढे 4 बोटं पान आले. पानाची रुंदी चांगली आली आहे. होय. पेरातलं अंतर, पेरातलं अंतर बघा आता 6-6, 7-7 पेरं वाढली. जाडीमध्ये काय फरक पडतो? झाडीमध्ये तर आहेच की, झाडी कपात मावणार नाही एवढं ऊसाचे बेट आहेत. बरं, तुम्ही इतकी वर्ष रासायनिक खत वापरता आणि याच्यामध्ये काय फरक पडतो तुम्हाला ह्या वर्षी? रासायनिकपेक्षा हे रिझल्ट चांगला. हिरवगार पानं त्याला असं टवटवीत. हां त्याच्यात एक रोग असायचा कायम, हे रोग बी तुमच्या त्याच्यामुळे निघून गेला. हे असं हां म्हणजे पिवळा रोग यायचा. पोका बॉईंग सारखा रोग आलेला होता हा, तो हे आता बघा, हे तुमचं पानच एवढी वाढली. म्हणजे पेरू फवारणी न वाढली करता खत टाकल्यानंतर पोका बॉईंग थांबून वरती वाढ चालू झालेली आहे. होय. एवढा चांगला त्या खताचा रिझल्ट आलेला आहे. हो, हेच मेन रिझल्ट आहे. हां ठीक आहे. गाव उत्तूर. गाव उत्तर. ठीक आहे, ओके. असाच विषय त्याचा. बाहेर बाहेर